नमस्कार, आपण पाहत आहात SB9 मराठी। पाहुयात आजच्या विशेष घडामोडी। नुकत्याच झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या अनुषंगाने पलूस शहरामध्ये काँग्रेसचा विजय झाला की पतंगरावजी कदम साहेब यांच्यावर जनतेचे प्रेम तसेच बाळासाहेबांचे प्रेम, जनतेचा विश्वास हा सार्थकी ठरला। आमचे 15 उमेदवार तसेच नगराध्यक्ष पदाचे 1 उमेदवार निवडून आलेत। जनतेने दिलेला हा कौल आणि ठेवलेला हा विश्वास आम्ही सार्थकी करू। 2025च्या झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये प्रभाग क्रमांक 2 मधून काँग्रेस पक्ष व माननीय आमदार श्री विश्वजितजी कदम साहेब यांच्या वतीने व पलूस तालुक्याचे नेते माननीय महेंद्रप्पा लाड, माननीय वैभवरावजी पुदाले साहेब, माननीय भरतभैया इनामदार, माननीय विशालभाऊ दळवी, माननीय गिरीश काका गोंदिल, माननीय प्रकाशप्पा पाटील, माननीय विक्रमप्पा पाटील यांच्या वतीने सर्वसामान्य लोकांच्या जवळ असणारी व्यक्ती व पक्षनिष्ठा जपणारा तरुण म्हणून मला या निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षाच्या वतीने संधी देण्यात आली होती। गत वर्षीच्या झालेल्या या 5 वर्षाच्या निवडणुकीच्या काळात काँग्रेस पक्षाने साधारण 100 कोटीच्या आसपास वेगवेगळी विकास कामे केलेली आहेत। त्याचेच पोचपावती म्हणून पलूस नगर परिषदेच्या या निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षाला पुन्हा एकदा सत्तेवर लोकांनी बसवलेलं आहे। स्वर्गीय पतंगराव कदम साहेब यांच्या विचाराला लोकांनी पसंती दिलेली आहे। इथून पुढे विकासाचा विचार, कदम साहेबांची शिकवण ही पुढे नेण्यासाठी आमचे सर्व नवनियुक्त नगरसेवक माननीय सौ संजीवनी ताई पुदाले यांच्या मार्गदर्शनाखाली काम करणार आहेत। क्रमांक 2 हा मुख्य बाजारपेठेचा व वाडी वस्तीचा तसेच नवीन प्रस्तावित कॉलन्यांचा झालेला हा प्रभाग आहे। या निवडणुकीच्या काळात मी लोकांच्यात फिरत होतो तेव्हा लोकांच्या अडचणी समजून घेऊन त्या सोडवण्यासाठी आपण सक्षम आहोत असा विश्वास वाढत होता। लोकांनी, जनतेने, कार्यकर्त्यांनी व सहकारी मित्र, महिला, वयस्क व तरुण सहकाऱ्यांनी माझ्याबरोबर फिरून माझ्या पुढे सहभाग घेऊन या निवडणुकीमध्ये मला मदत केली आहे। तर मी त्या सर्वांचा अज्ञात सर्व नागरिकांचा मी आभार व्यक्त करत आहे।